हाय, मी मीनू. काय मग सगळ्यांच्या आवडीचा डॉमिनोज सारखा पिझ्झा घरच्या घरी कसा करायचा आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर तुम्ही आज ही रील नक्की सेव्ह करून ठेवा. इथे मी 1 पाव एवढा मैदा घेतला. त्यामध्ये पिठी साखर टाकली आहे 10 ग्रॅम, 12 ग्रॅम मिल्क पावडर आणि 6 ग्रॅम इन्स्टंट ईस्ट टाकून यामध्ये थोडं-थोडं करून पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 25 ग्रॅम बटर ठेवून याचा असा सॉफ्टसा आटा लावून घेतलेला आहे. आता मी एका पॅनला बटर लावून त्यामध्ये हा गोळा 1 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून देते आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला आटा किती छान फर्मेंट झालेला आहे. त्यानंतर त्यातला थोडासा आटा घेऊन मी याची गोलसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये फोर्कने छिद्र करून घेतलेलं आहे. आता यावरती मी पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घेते आहे. त्यानंतर याच्यावरती मी मोझरेला चीज, ब्लॅक ऑलिव्ज, शिमला मिरची लाल, हिरवी, सोबतच मी पनीर आणि कांद्याचे तुकडे घालून यांना व्यवस्थित सेट करून घेते आहे. आता हा पिझ्झा आपण एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीवर 20 ते 25 मिनिटासाठी बेक करायला ठेवून देत आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपला पिझ्झा किती व्यवस्थित बेक होऊन रेडी झालेला आहे. एकदम डॉमिनो स्टाईल पिझ्झा आपला घरच्या घरी बनवून रेडी होतो, तेही एकदम सॉफ्ट, चीजी आणि खायला अतिशय डिलिशियस असा लागतो. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडेल. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.